या भागामध्ये आपल्या पुरंदर हवेलीचे आमदार, आजी माजी आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांनी खूप मोठी ताकद लावली. त्यांना त्यांची सत्ता त्यांचा झेंडा फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेवर फडकवायचा होता, परंतु तो असफल झाला. इथे जनतेने साथ दिली, इथे आजी माजी आमदारांनी नाही. इथे जनता आमच्या पाठीशी उभी होती आणि ज्यांच्या पाठीशी जनता उभी आहे ते हे जिंकू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. हा दाखला इथे आज मिळालेला आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या फुरसुंगी नगरपालिकेमध्ये आपल्याबरोबर फुरसुंगी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका उषाताई ढोरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विशेष म्हणजे उषाताई ढोरे यांच्या घरात त्यांचा पुतण्या आणि मुलगा यांच्याबरोबर स्वतः उषाताई हे एकाच कुटुंबातील 3 नगरसेवक म्हणून त्या नगरपालिकेमध्ये उद्या प्रवेश करणार आहेत. उषाताई ढोरे या कैलास बाप्पू ढोरे यांच्या धर्मपत्नी असून कैलास बाप्पू ढोरे यांच्या कामाचा एकंदरीत संपूर्ण परिसरात असलेली कामाची छाप, त्यांचे केलेलं काम या सगळ्याच्या जोरावर आणि यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उषाताई ढोरे समाजामध्ये काम करत असून आज नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याच घरातील 3 सदस्य त्यांनी नगरपालिकेवर निवडून आणले असून या निवडणुकीमध्ये पुरंदर हवेलीच्या आजी माजी आमदारांनी आरोप प्रत्यारोप करून ढोरे परिवारावरती चिखलफेक केली होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा संपूर्ण ढोरे कुटुंब हे फुरसुंगी नगरपालिकेमध्ये किंग मेकर ठरलं असून त्यांनी फुरसुंगी नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली असून फुरसुंगी नगरपालिकेमध्ये त्यांनी 19 नगरसेवक निवडून आणले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष भाऊ सरोदे हेही यावेळेस निवडून आले आहेत. आपल्याबरोबर आहेत उषाताई ढोरे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, कशा पद्धतीने ही निवडणूक होती? या निवडणुकीमध्ये पुरंदरचे माजी आजी आमदार या दोघांनीही इथं पूर्ण ताकद पणाला लावली. ढोरे कुटुंबियावरती वेगवेगळे आरोप त्यांनी केले आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्ही ही निवडणूक लढली. मोठ्या ताकदीनं तुम्ही हा विजय संपादन केला. या विजयाबद्दल काय सांगताल? कशा पद्धतीने होती ही निवडणूक? प्रथमतः मी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पुण्याचे पालकमंत्री आणि लाडक्या बहिणीचे भाऊ अजितदादा यांचे मनापासून आभार मानते. कारण दादांनी जो गणेश आबावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासातून दादांनी आमच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये 32 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष म्हणून अधिकृत उमेदवार जाहीर केले. हे झाल्यानंतर या पुरंदर हवेलीचे आजी माजी आमदार या दोन्ही आमदारांनी आणि प्लस कॅबिनेट मंत्र्यांनी इथे ताकद लावली की ही फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्वतःच्या ताब्यात खूप मोठी ताकद लावली, परंतु त्यांची ताकद असफल ठरलेली आहे. इथे माझे पती स्वर्गीय कैलास बाप्पू ढोरे हे 1990 या भागामध्ये आपल्या पुरंदर हवेलीचे आमदार, आजी माजी आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांनी खूप मोठी ताकद लावली. त्यांना त्यांची सत्ता त्यांचा झेंडा फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेवर फडकवायचा होता, परंतु तो असफल झाला. इथे जनतेने साथ दिली, इथे आजी माजी आमदारांनी नाही. इथे जनता आमच्या पाठीशी उभी होती आणि ज्यांच्या पाठीशी जनता उभी आहे ते हे जिंकू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. हा दाखला इथे आज मिळालेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी फक्त माणसं जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठेही भेदभाव केला नाही आणि जे काय काम आहे ते सरळ केलं. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास होता आणि हाच विश्वास हातात धरून बाप्पूंनी स्वतः बाप्पू 2002 मध्ये फुरसुंगी ग्रामपंचायतचे इलेक्शन लढले आणि 2002 ते 2012 पर्यंत त्यांनी आपलं इथं प्रतिनिधित्व केलं. 2012ला बाप्पूंनी मला उमेदवारी दिली आणि 2012ला मी पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर बाप्पूंनी राजकारण कसं करावं, समाजकारण कसं करावं आणि लोकांची कामं कशी करावी हे मला पूर्ण शिकवलं आणि त्यांचे संस्कार आणि त्यांची काम करण्याची कसोटी हे हातात घेऊन मी पुढील माझा प्रवास चालू केला. प्रवास करत असताना मीही बाप्पूंच्या पावलावर पाऊल ठेवून आणि बाप्पूंनी जी शिकवण दिली ती शिकवण ध्यानात ठेवून मीही त्याच पद्धतीने समाजामध्ये उतरले आणि घरोघरी पोहोचले. त्यानंतर 2019ला माझेच पुतणे गणेश आबा ढोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून दादांनी त्यांना तिकीट दिलं आणि 2019ला 11 गावचे नगरसेवक म्हणून गणेश आबा ढोरे इथून निवडून आले आणि त्यानंतर गणेश आबा ढोरे यांनी जे बाप्पूंनी शिकवलं
त्याच पद्धतीने काम करून त्यांनी त्यांचा ठसा या 11 गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उमटवला आणि लोकांचा विश्वास कमावला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आबांना साथ दिली आणि आबांच्यावरही विश्वास टाकला आणि तोच विश्वास संपादन करून फुरसुंगी उर्देवाची नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे 32 अधिकृत उमेदवार आणि एक अधिकृत नगराध्यक्ष म्हणून इथे निवडणुकी रिंगणात उतरले. त्यापैकी 19 नगरसेवक इथे निवडून आले प्लस 20वा नगराध्यक्षही खूप चांगल्या मताने इथे निवडून आला. ही निवडणूक लढत असताना मी या फुरसुंगी उरोळी देवाच्या नगर परिषदेमधील जे जनता आहे, जे मतदार आहेत, त्या मतदारांचे मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते की त्यांनी आबांच्यावर विश्वास टाकला. आमच्या नगरसेवक पदाचे जे उमेदवार होते त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि तो विश्वास संपादन करत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फुरसुंगी उरोळी देवाची नगर परिषदेवरती झेंडा फडकवलेला आहे. आमच्या कुटुंबातले माझे पुतणे नगरसेवक गणेशाबा ढोरे, गिरीश कैलास बापू ढोरे आणि मी स्वतः उषा कैलास बापू ढोरे आम्ही तिघेही या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून आलेलो आहोत आणि माझं मताधिक्य फुरसुंगी उरोळी देवाची नगर परिषदेमध्ये पहिल्या क्रमांकाचं मताधिक्याने आलेले आहे. इथून पुढेही जनतेशी सेवा करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू, कारण आमच्या लेखी जनता ही खूप महत्त्वाची आहे. राजकारणापेक्षा समाजकारण जास्त महत्त्वाचं आहे आणि जो बापूंनी आम्हाला धडा दिलेला आहे, जे बापूंनी आमच्यावर संस्कार टाकलेले आहेत, त्या संस्काराला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. बापूंच्या पावलावर पाऊल ठेवून जी बापूंनी शिकवण दिली ती शिकवण अंमलात आणून इथून पुढे अशीच आम्ही जनतेची सेवा करू आणि जनतेचे कामाला उपयोगी पडू. कुठेही जनतेचा विश्वास आम्ही गमावणार नाही आणि याच पद्धतीने इथून पुढेही आम्ही तिघेही आणि आमचे निवडून आलेले सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही सेवा करू. धन्यवाद. फुरसुंगी महानगरपालिकेच्या निवडणुकी प्रचारादरम्यान आजी माजी आमदारांनी केलेल्या चिखलफेकीला त्यांनी कोणत्याही पद्धतीने उत्तर न देता संयमाची भूमिका घेत आपला विजय संपादन केलेला आहे. धन्यवाद.